पिंपरखेड परिसरात बिबट्या अखेर जेरबंद झालाय। रोहन बोंबेवर हल्ला झाला तिथेच या बिबट्याला जेरबंद केलंय। वन विभागाने 11 पिंजरे लावले होते, त्यात या बिबट्याला जेरबंद केलंय। वातावरण गेल्या 3 ते 4 दिवसांपासून प्रचंड तापलं होतं आणि अखेर बिबट्या हा जेरबंद झालाय। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये वन विभागाने 11 पिंजरे लावले होते, त्यातल्या एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? खरं तर रोहन बोंबे याला चिमुकल्याला ठार केल्यानंतर हा बिबट याच परिसरात होता। साम टीव्हीने काल याच बिबट्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा समोर आणला होता की हाच तो नरभक्षक बिबट्या पिंपरखेड गावात वास्तव्यास आहे। त्यानंतर वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली होती। 11 पिंजरे या परिसरात लावण्यात आलेले होते आणि अखेर मध्यरात्री हा बिबट जेरबंद झालेला आहे। मात्र आता प्रश्न आहे की ह्याच बिबट्याने रोहनवरती हल्ला केला होता का? त्यासाठी या बिबट्याचे स्वॅब घेतले जाणार आहेत, त्याची तातडीने तपासणी होणार आहे। ही तपासणी झाल्यानंतर ज्या पद्धतीने वन विभागाला आदेश देण्यात आलेले आहेत नरभक्षक बिबट्याला थेट गोळ्या घाला, त्यानंतर गोळ्या घालण्याची प्रोसेस सुरू होईल। मात्र हाच तो बिबट्या आहे का याची तपासणी झाल्यानंतरच त्याला गोळ्या घालण्यात येतील अशी वन विभागाने माहिती। ठीक, धन्यवाद रोहिदास या संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।